श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बघा जेवणाचं ताट वाढणं सुरू आहे. त्यात आपण वाढलेली आहे आधी छान कढीपत्ता आणि जवसाची चटणी, सोबतच सलाद म्हणून आपण घेतलेली आहे काकडी. तिचे छान गोल गोल काप करून घेतलेले आहेत सोलून. आणि आपण वाढलेली आहे छान भेंडीची मस्त कुरकुरीत भरवा भेंडीची भाजी. त्यानंतर आपण वाढलेले आहेत पराठा, 2 पराठे वाढूया. आज आपण या व्हिडिओमध्ये भरलेली भेंडीची भाजी करूया आणि पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये दाखवणार आहे. आणि मला एक प्रश्न सांगा की कोणी कोणी लहानपणी भेंडीच्या भाजीचा पिझ्झा करून खाल्ला आहे? मी तर खाल्लेलाच आहे, तुम्ही पण सांगा करून खाल्लेला आहे की नाही. आणि मला अशी सुद्धा आहे भेंडीची भाजी आवडते. आता आपण पूर्ण कृती बघूया भेंडी चिरण्यापासनं. चला, आपण भेंडी घेतलेली आहे छान, तिला धुवून वाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण चिरून घेऊया. देठं कापून घेऊया समोर आणि मागून आणि त्याच्यामधून छान कापं करून घेऊया अशा प्रकारे. आणि भेंडी बाजूला ठेवून देऊया. ही आणि पुन्हा आणखी एक भेंडी दाखवते बघा. असे छान कापं करून घ्यायचे आणि समोर आणि मागून आपले देठं काढून घ्यायचे आणि ठेवूया. त्यानंतर आपण बघूया मसाला कसा तयार करायचा त्याचा. आपण दाण्याचा कूट घेतलेला आहे, दाणे छान भाजून त्याचे टरफल काढून छान बारीक करून घेतलेले आहे. त्यासोबत आपण जिरं पण भाजून बारीक करून घेतले आहे, सोबत तीळसुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत आणि बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये. त्याच्यात घालूया आपण हळद घातलेली आहे थोडी. त्यानंतर भरपूर धने पावडर घातलेला आहे आणि तिखट तर आपण भरपूर घालणार आहोत, कारण ही मस्त चमचमीत अशी भाजी होणार आहे. सोबत आपण घातलेली आहे कोथिंबीर आणि त्यानंतर आपण घालूया मस्त चवीपुरतं मीठ, कारण पूर्ण आपल्याला मिश्रणात व्यवस्थित आपल्याला मीठ सर्व लागायला हवं. आणि सोबतच आपण घातलेला आहे काळा मसाला जो घरी केलेला आहे ते घातला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पिळूया छान अर्ध लिंबू आणि हे झालं की आपण मिक्स करून घेऊया. आणि मिक्स झाल्यानंतर आपण भेंडीचे जे कापं केले होते त्याच्यामध्ये ही भाजी हे मिश्रण भरूया. हे सारण पूर्ण असं त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे आपण भरूया. असं थोडं भेंडीला उघडून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण हे सारण भरून घेऊया आणि थोडी भेंडी अशी प्रेस करून घेऊया. बघा अशा दाखवल्याप्रमाणे. मस्त की नाही, सोपी आहे की नाही रेसिपी. आणि पुन्हा आपण सर्व भेंड्यांना असं करून घेऊया आणि तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. आणि जसं तेल होणार आहे गरम बघा, जसं भेंडी करतोय आपण तसंच आपण तेल ठेवून द्यायचं. आणि जसे आपल्या भेंड्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया या भेंड्या तळायला म्हणजे फ्राय करायला मस्त. बघा अशा भेंडी आपल्याला सोडायची आहे, एक एक करून सोडलेली आहे पण छान. आणि हिला छान मस्त असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे छान अशी क्रिस्पी होईल. थोडं तेल जास्तच घेतलेलं आहे आपण नॉर्मल भेंडीच्या भाजीपेक्षा, कारण आपली भेंडी कशी क्रिस्पी व्हायला हवी त्यासाठी. बघा आपण सर्व भेंड्या टाकलेल्या आहेत. थोडं 2 ते 3 मिनटं आपण या भाजीला असं झाकून ठेवूया. आणि बघा 2 ते 3 मिनटं झाकली की बघा आपण जी ऑलमोस्ट भाजी बघा अशी झालेली आहे. हिला आणखी आपण परतून घेऊया व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आणखी थोडं शिजू देऊया. आणि मस्त ही कुरकुरीत होणारी भाजी आहे, मस्त लागणारी आहे. आणि जी मी सांगितलं होतं सुरुवातीला की भेंडीच्या भाजीचा पिझ्झा कोणी कोणी खाल्ला आहे का, मला तर तशी भेंडी ना फक्त लसणाच्या फोडणीसोबत आवडते. अशी बघा मस्त झालेली आहे आपली ऑलमोस्ट भेंडीची भाजी रेडी आहे. किती झटपट झाली की नाही. फक्त मसाला बनवणं तेवढं थोडंसं जास्त काम आहे, तेच म्हणजे थोडं भाजणं वगैरे, म्हणजे दाण्याचं कूट, जिरं आणि तीळ वगैरे. बाकी काय आपण जर हे करून ठेवलं आधीच की लगेच होणारी भाजी आहे. जसं उपास असला तर आपण त्याच्यामध्ये उपासाला आपण शेंगदाणे करतोच, तर थोडे जास्त बघा आपण थोडंसं पाण्याचा शिपका देतोय, कारण भाजी करपायला नको किंवा खाली लागायला नको. ऑलमोस्ट आपली भाजी ही रेडी आहे. बघा मस्त छान शिजते आहे. आणि जसं आपण त्याच्यामध्ये म्हणजे मसाले खाली सुटत आहेत ना, त्याचा इतका सुंदर सुगंध येतो आहे की काय म्हणावं. आणखी आपण थोडा वेळ ही भाजी होऊ देऊया कमी आचेवर, म्हणजे कशी ती छान क्रिस्पी होणारी भाजी आहे, तर तिला थोडा वेळ पण लागेल शिजायला. तर आपण तिचा पूर्ण वेळ देऊया आणि तिला छान शिजू देऊया. पाणी टाकलं होतं थोडं, कारण की भाजी कशी लागायला सुरुवात झालेली होती, म्हणून आपण जरा पाण्याचा शिपका दिला होता.
पण आपली भाजी आता बरोबर आहे, मस्त होत आहे आणि तिला आपण छान पुन्हा परतून घेऊया. अशी एकदम कमी आचेवर करायची आहे आपल्याला, कारण जर मोठी आच केली तर करपायची भीती असते. बस थोडासाच फरक असतो भाजी आणि करपण्यामध्ये. बस काय गॅसचं थोडं बटनच असं करावं लागतं आणि थोडा वेळ आणखी पुन्हा आपण झाकून ठेवलेली भाजी. आणि बघा आपली भाजी ही मस्त भरलेली भेंडी, मसाला भेंडी म्हणा, ऑलमोस्ट डन रेडी आहे. आणि आपण पुन्हा ताट वाढायला सुरुवात करूया. जे सुरुवातीला दाखवलं मी तुम्हाला तेच ताट पुन्हा दाखवते. तीच आपण चटणी वाढलेली आहे, त्यानंतर तेच काप ठेवलेले आहेत काकडीचे, त्यानंतर आपण वाढूया भरलेली भेंडी, भरवा भेंडी, मसाला भेंडी, काही पण म्हणा, पण ती झालेली आहे क्रिस्पी. आणि सोबतच आपण पराठे देखील वाढूया. भेंडीची भाजी केली होती, कोरडी भाजी आहे, त्यामुळे आपण पराठे केले होते, पोळी स्किप करून टाकली असं. आणि बघा झालेलं आहे ताट वाढून. या तुम्ही जेवायला. आणि कशी वाटली रेसिपी सांगा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्त या जेवायला. ही व्हिडिओ तर मी टाकतच असते या जेवायला म्हणून. तुमचा छान प्रतिसाद येतो आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.